हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी रोड ट्रिप करणार आहे. आज मी जाणार आहे साऊथ गोवाला. लास्ट टाइम मी गोवाला गेलेली तेव्हा मी बाय ट्रेन गेलेली आणि मी नॉर्थ गोवाला स्टे केलेला. तर हे माझ्यासाठी फर्स्ट टाइमच असणार आहे आणि हा ब्लॉग फक्त रोड ट्रिपवर आहे. बाकीचे सिरीज मी टाकत जाईन. तर मग कसं असणार आहे ते मी तुम्हाला दाखवेन. आजचा डे कोणते रोड्स घेणार आहे आम्ही आणि कसं लवकर पोहोचू शकतो ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेन. मुंबई गोवा हायवे स्टार्ट झालेला आहे आणि आता थोड्या वेळातच सकाळ होईल, सनराईज होईल. तर आम्ही काहीतरी खाऊ आणि नंतर मग पुढची जर्नी स्टार्ट करू. 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही माणगाव क्रॉस केलंय. हेच फायदा असतो सकाळी लवकर उठायचं आणि निघायचं. आम्ही 4:30ला निघालेलो आणि आता माणगाव पण क्रॉस केलेलं आहे. आणि आम्ही थंडीच्या दिवसात निघालो आहे म्हणून इतकं थंडी आहे बाहेर. सध्या 12 डिग्री आहे आणि फॉग तर खूप मस्त दिसतोय सगळीकडे. एकदम छान वाटतंय. दिसत नाही आहे आम्हाला पुढचं. फुल फॉगी झालं आहे आणि गाड्या पण खूप कमी आहेत रोड्सवर. तर आता सकाळचे 10 वाजलेत आणि आम्ही पोचलो आहे हॉटेल दत्तरा, जे की रत्नागिरीला आहे. ह्यांचा वडापाव आणि चाय खूपच टेस्टी होती. तर तुम्ही इथून जात असाल तर नक्की इथे व्हिजिट करा. तर हा जो रोड आहे त्याचं नाव आहे मुंबई गोवा NH66 आणि हा रोड पूर्णपणे बनला नाही आहे अजून. काम चालू आहे आणि टोल वगैरे पण काहीच नाही लागला आम्हाला मुंबई टू गोवा, कारण का रोडच बनलेला नाही आहे. आणि इतकं पण काय प्रॉब्लेम नाही आला, उलटं आम्हाला खूप लवकर पोचायला झालं गोवाला. लंच ब्रेक घेतलेला आहे. आम्ही आलो आहे हॉटेल आराध्या, जे की कुडालमध्ये आहे. आणि आता वाजलेत किती, 1:30 करेक्ट, 2 वाजलेले आहेत. इथे व्हेज थाली पण भेटते. मी आज व्हेज खाणार आहे. प्राइजेस पण रिझनेबल आहे. 3 स्टार हॉटेल असलं तरी पण. व्हेज थाली 200 रुपीजपासून स्टार्ट आहे आणि नॉन व्हेज 300. मटन थाली 400 रुपीज. तर ह्या लोकांनी 200च्या थालीमध्ये खूप काय काय दिलं आहे. ही व्हेज बिर्याणी आहे, भाकरी आहे, वांग्याचं एक आहे, भाजी आणि बोब्या आणि ही वाटाण्याचं सार आहे, गोली डाळ आहे, इथे सोलकढी आहे, गुलाबजाम आहे, ही कढ आहे आणि हा ठेचा आहे. आणि ही जी आहे ती मटन थाली आहे. मटन थालीमध्ये पण खूप काय काय दिलेलं त्यांनी. मटन सुखा दिलेलं, मटन करी दिलेलं, 2 प्रकारच्या करी दिलेलं, कढ दिलेलं, सोलकढी दिलेली आणि हा बिर्याणीचा राईस आहे, ज्याच्यामध्ये काय पीसेस वगैरे नव्हते पण फक्त राईस होता. गोवा एंटर केलेला आहे आणि तुम्ही ब्रिज बघू शकता. हा खूप फेमस ब्रिज आहे इकडचा गोवाचा आणि दोन्ही साईडला वॉटर आहे. तर आता वाजले आहेत 3:45 आणि आम्ही गोवाला पोचलेलो आहोत. आम्ही 3:30लाच गोवा एंटर केलेलं आणि आता आम्ही नॉर्थ गोवाला आहे. आम्ही जो रोड घेतलेला मुंबई टू गोवा NH66 तो खूप मस्त होता. बिलकुल ट्रॅफिक नव्हतं आणि त्यामुळेच आम्ही एवढ्या लवकर पोचलो आहे. तर आता आमचा जो स्टे आहे तो साऊथ गोवाला असणार आहे. तर मी तुम्हाला दाखवेन कसा असेल ते. तर आम्ही या स्पेसिफिक सनसेट व्ह्यू रिसॉर्टमध्ये चेक इन केलेला आहे आणि ह्याचा व्ह्यू खूप मस्त आहे. म्हणजे आम्ही जो आजचा रूम बुक केला आहे तो बीच फ्रंट नाही आहे, पण जो आम्ही सेकंड डेला जाणार आहे तो फुल बीच फ्रंट असणार आहे. सो दिस इज द व्ह्यू फ्रॉम आवर रूम. आय एम ऑल सेट फॉर कॅन्डललाईट डिनर. तर हे जे रेस्टॉरंट आहे ते या रिसॉर्टचंच आहे आणि इथे बाकीचे लोक पण होते ते ज्या लोकांनी ह्या रिसॉर्टमध्ये स्टे नव्हता केलेला, कारण का जो व्ह्यू होता, ॲम्बियन्स होता तो खूप मस्त होता की त्या लोकांनी टेबल्स चेअर्स अरेंज केलेले, ते पण बीचच्या समोर. आणि फूड टेस्ट पण इतकी मस्त होती की ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूपच छान होता आमचा.
ब्रेकफास्ट झाल्यावर मग आम्ही मॉर्निंग वॉक करू बीचवर. तर या बीचचं नाव आहे पेलेलेम बीच, जे की साऊथ गोवाला आहे. आणि आमचं जे रिसॉर्ट होतं हे या बीचच्या समोरच होतं. आणि इथे मोस्टली इंटरनॅशनल टुरिस्ट येतात, कारण का ही प्लेस खूप खूप पीसफुल आहे. तर तुम्ही जरी प्लॅन करत असाल तर नक्की साऊथ गोवाला पेलेलेम बीचला स्टे करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.